आज आहे 17 जानेवारी 2025। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या ठिकाणी हवामान ढगाळ असणार आहे, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला विनंती, मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागामधून पाहताय ते ठिकाण देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 17 जानेवारी 2025। आज जर मित्रांनो या ठिकाणी आपण दुपारनंतर जर विचार केला तर आपल्याला मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये काही भागामध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र असो, कोकणपट्टी असो, या ठिकाणी सुद्धा आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही। मित्रांनो, या ठिकाणी नाशिक, नंदुरबार, मालेगाव या भागामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड या ठिकाणी, जालना या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता ही काही तुरळक ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस मित्रांनो होऊ शकतो। तर या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळणार आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी अकोला, यवतमाळ, वाशिम, जळगाव या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज आहे 17 जानेवारी। आज दुपारनंतर महाराष्ट्रातील विविध भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।